संपूर्ण गाव आज शांत होतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. जरी ते एकमेकांच्याच बाजूला बसलेले होते तरी सुद्धा सगळेच फक्त नजरेतून बोलत होते. आज गावात कुणाच्याच घरात चूल पेटली नव्हती. गाव जरी 20-25 घरांच्या वस्तीचं असलं तरी ते शेवटी गावच होतं आणि गावात राहणारी ती लोकच होती. दुपारचे 12 वाजून गेले होते. सर्वांचीच नजर ॲम्ब्युलन्सच्या आवाजावर होती. एकदाची का ती ॲम्ब्युलन्स आली. तो आवाज ॲम्ब्युलन्सचा सर्वांच्या कानी पडलाच आणि जोरजोराने रडारड मोठमोठ्याने सुरू झाली. आता दाराशी ॲम्ब्युलन्स उभी झाली. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण त्या ॲम्ब्युलन्समधून प्रेत बाहेर नाही काढलं ते पोस्टमॉर्टम करून आलेलं गाठोड, शरीराचं गाठोड. गावातून काल रात्रीच गेली होती ती दवाखान्याला. तेव्हा अख्खी उभी मुलगी होती, बाई होती. आणि आता अचानक एका दिवसात असं काही घडलं की तिचं ॲम्ब्युलन्समधून फक्त गाठोडच बाहेर काढलं. का पुरी तू असं का केलं? कुठे कमी पडलो आम्ही? कविता, तू का गेली आम्हाला सोडून? माझी कविता, कुठे आहेस तू? तू नाही जाऊ शकत मला सोडून, असं जोर जोरात बोलून तिची आई, कविताची आई रडत होती. कविताची आई जीवाच्या आकांताने जसं काही जगाला सांगतच होती आणि रडून रडून टाहो फोडत होती. का जावं मुलीनी पळून? आज तू पडून गेली नसती तर तू जिवंत असती. कविताची आई जीवाच्या आकांताने रडत होती. संपूर्ण गाव रडत होता. कोण होती ही कविता? काय झालं असावं की अवघ्या 19व्या वर्षी ती पळून गेली? आणि तिने जरी घरी सांगितलं असतं तर ती आज जिवंत असती का? जर ती पळूनच गेली नसती तर इतकं काही घडलं असतं का? कुणामुळे झालं असावं इतकं सगळं अचानक? असे बरेच प्रश्न पडलेले होते. तर कविता ही एक छान गुणी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. कविताला 2 भाऊ होते. कविता, तिचे आई वडील व 2 भाऊ एकत्र राहायचे. बाजूला तिचे आजी आजोबा राहायचे. आजीचा खूप जीव होता त्या कवितामध्ये. कविता जरी दिसायला फार सुंदर नसली तरी भोळी आणि साधा स्वभाव होता तिचा. किशोरवयीन वय होतं कविताचं. याचाच फायदा घेत गावातील एका वयस्कर मुलाने तिच्यावर आपल्या प्रेमाचं जाळं टाकलं. याआधी 2दा नकार दिला होता कविताने त्याला. पण जीवाचं मी काहीतरी करून घेईल किंवा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अशा धमक्यांवर धमक्या देत होता. कविता पण काय करणार? घरच्यांना सांगायची हिंमत नव्हती तिच्यात. आणि जर आपण याला हो म्हटलं नाही आणि त्या रंजनने जर त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं तर काय होईल याची पण तिच्या जीवाला धास्तीच बसली होती. असे असंख्य विचार कविताच्या मनात येत होते. रंजनने तिला हो म्हणण्यास भाग पाडले. कविताने पण हो म्हटलं. आता जवळपास गावात सगळ्यांना समजलं होतं की कविता आणि रंजनचं प्रेम प्रकरण आहे म्हणून. आता रंजन कविताला भेटायला बोलवू लागला. ती नाही म्हणत होती, पण रंजन तिला हळूहळू आपल्या बोलण्यातून वागण्यातून मी तुझी खूप काळजी घेतो, मी तुला बघितल्याशिवाय राहू शकत नाही हे दाखवू लागला. नकळत कविता रंजनच्या प्रेमात कशी पडली हे कविताला सुद्धा समजलंच नाही. बघता बघता दोघांचं भेटणं वाढू लागलं. आता त्या दोघांना भेटण्याची ओढ लागली होती. पण दोघांच्याही घरच्यांना समजलं. आता कविताच्या घरच्यांनी कविताचं घराबाहेर निघणं बंद केलं. मग ते दोघं एकमेकांना पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करायला लागले. जितकं त्यांचं प्रेम त्यांना भेटून वाटलं नाही ना, तितकं त्यांचं प्रेम त्यांना वेगळं केल्यावर वाटायला लागलं. शेवटी त्यांना ज्या संधीची वाट होती ती आली आणि दोघे पण पडून गेले. संपूर्ण गावात जिकडे तिकडे बोलचाल सुरू झाली. गावातल्या माणसांनी त्यांना शोधून आणले व सर्वांच्या साक्षीने त्यांचं लग्न लावून दिलं. आता कविता त्याच गावात राहायला लागली नवऱ्यासोबत. बघता बघता लग्न होऊन 3 महिने झाले होते. सर्वच काही सुरळीत सुरू होतं. थोडी बाचाबाचीही व्हायची, पण काही आणि अशीच बाचाबाची झाली की कविताच्या घरात लगेच कळायचं. असं काही झालं की कविताची आजी लगेच धावून यायची कविताला बघायला. त्या कविताच्या आजीचा खूप जीव होता कवितामध्ये आणि रिकामे सल्ले पण कविताला द्यायची. पण कविताला तिच्या आजीचे सल्ले कधीच पटले नव्हते आणि नुसतं नाक
घालायची सवय होती कविताच्या घरात तिच्या आजीला, कारण तिच्या आजीला आधीपासूनच हे पळून जाणं तिच्या आजीला पटलेलं नव्हतं. पण आता करणार काय, कारण त्यांचं पूर्ण गावाच्या साक्षीने लग्न लागलेलं होतं. आता कविताला दिवस गेले होते. आता कसं सगळंच आनंदी होतं. अंगणात बाळ रांगणार होतं, पाळणा हलणार होता घरात. पण इतक्या लवकर रंजनला बाळ नको होतं. आता रंजन हळूहळू आपलं खरं रूप दाखवायला लागला आणि जे व्हायचं असलं शेवटी तेच होते. आणि ज्याची कल्पना कविताने केलेलीही नव्हती. तो रोज दारू पिऊन यायचा, कविताला मारहाण करायचा, खूप मारायचा. हळूहळू कविताच्या घरात रोज भांडणे व्हायला लागली. कविताच्या आजीचा खूप जीव तुटायचा. कधी कधी तर कविताची आजी कविताच्या बाजूने उभी राहून खूप भांडायची रंजनसोबत आणि रंजनच्या घरच्यांसोबत. पण काय करणार, भांडणाला या तोडगाच निघत नव्हता. शेवटी तो कवितासाठी व तिच्या पोटातल्या बाळासाठी काळा दिवस उजाडलाच. त्या दिवसाची कोणीही कल्पना केलेली नसते. असं म्हणतात की रागाच्या भरात काही करू नये व रागाच्या भरात कुणी कुणाला सल्ला देऊ नये. आपण रागाच्या भरात कुणाचा सल्ला ऐकू सुद्धा नाही. पण आज नियतीला काही दुसरंच मान्य होतं. पुन्हा तेच रंजन दारू पिऊन आला व कविताला खूप मारहाण करून निघून गेला. हे सर्व दिवसा घडलं होतं. आता मी तुला कायमच सोडतो असं बोलून रंजन 2 वाजता निघून गेला. तो गेल्यावर पुन्हा घरात खूप वाद पेटला. दोन्ही घरात वाद पेटला आणि खूप भांडायला लागले. पण आता त्याचा काहीही फायदा होत नव्हता. कविताची आजी टाहू पडून रडत होती व संपूर्ण गावाला ओरडून सांगत होती. रंजनच्या घरच्यांशी पण खूप भांडली. पण आता त्याचा काहीही परिणाम होणार नव्हता, कारण रंजन कविताला सोडून निघून गेला होता. संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. कविताच्या आजीला कुठून असा विचार करण्याची दुर्बुद्धी सुचली. कुणास ठाऊक कविताच्या आजीने स्वतःच्याच नातीला तिच्याच घरात फवारणीचे औषध काढले व त्या बॉटलमधले एक झाकण कविताच्या समोर नेले व कविताला पिण्यासाठी दिले. पण तिच्या आजीने कविताला पटवूनही दिले की 1 झाकण पिल्याने काहीच होत नाही. कविता, हे एवढं पी तू, आणि हे पिल्यानंतर आम्ही तुला लगेच दवाखान्यात नेऊ आणि दवाखान्यात नेल्यानंतर तू बरी होशील. पण मग त्याच्यानंतर आपल्याला रंजनवर केस करता येईल. म्हणजे कुठून दुर्बुद्धी आली असेल त्या कविताच्या आजीला, आणि असंच काहीतरी कविताच्या आजीने कविताला पटवून दिलं. पण हे काहीही कविताच्या आजीचं कविताला पटलं नाही आणि कविताने ते पॉयझन घ्यायला नकार दिला. असं म्हणताच त्या आजीने ते झाकण पूर्ण पिऊन घेतलं. आता मात्र कविताचे 10तले 5च उरले. कविताने जोरजोराने आरडाओरडा केला व आजीने माझ्या पॉयझन पिले असं सांगून गावातील लोकांना बोलावले. लवकरच गाडी बोलावली. 2 टू-व्हीलरवर आजीला जवळच्याच दुसऱ्या गावात असणाऱ्या सरकारी दवाखान्यात नेलं. इकडे कविताचा जीव खालीवर होत होता. पण डॉक्टरांनी आजीला दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पाठवलं. पण पोलीस केस झाली, पण ती तात्पुरतीच, ठोस पुरावे नव्हते. आणि आजीने असं का करावं? पण कविताची आजी मात्र मनातून खूप खुश होती, कारण ती बरी झाली होती आणि तिला कविताच्या आजीला आता कळलं होतं की 1 झाकण घेऊन काहीही होत नाही. मी बरी झाली, आता कविताने जरी घेतलं तीही बरी होईल. आणि हेच त्या कविताच्या आजीला पटवून द्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी 6:30च्या दरम्यान पुन्हा आजीने 1 झाकण पॉयझन कवितासमोर नेलं व सांगितले, बघ, मला काही झालं नाही, आता मी जिवंत आहे ना, आता तुला काहीही होणार नाही. जसं मला काल सगळ्यांनी दवाखान्यात नेलं असंच तुलाही सगळेजण दवाखान्यात नेतील आणि तूही बरी होऊन येशील. पण तू बरी होऊन आल्यानंतर आपण रंजनवर केस करू शकतो. आता कविता मात्र विचारात पडली आणि कविताने ते 1 झाकण औषध पॉयझन पिऊन घेतलं. पण हे अज्ञानच, शेवटी त्या आजीचं अज्ञानच. त्या आजीने जरी आता ती आजी कविताच्या जीवाशी खेळणार होती आणि पुढे काय होणार होतं त्या आजीला कल्पना सुद्धा नव्हती. इतका आत्मविश्वास कशाचा की तो कुणाच्या जीवाशी आपण खेळतो. आता कविताने 1 झाकण पॉयझन घेतले होते आणि आजीने आरडाओरडा केला, या रे या, कुणी माझ्या नातीला डॉक्टरकडे घेऊन जा. गावातील लोक धावून आले आणि तसंच सरकारी दवाखान्यात हलवलं. सरकारी दवाखाना हा दूरच्याच बाजूच्या गावी होता. पण दुर्दैव म्हणावं की तो काळाचा योगायोग. कविता तिथे पोहोचण्याआधीच डॉक्टर शहरात निघून गेले होते. वेळही रात्रीचीच होती. वेळही रात्रीची 7:30 झाले होते. प्रवास आणि शहर थोडं दूर होतं, पण हिंमत सोडणार तो माणूस नव्हे.
त्या गावातील माणसांनी शहर गाठण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवी शहर येण्याआधीच आता कविताने मान खाली टाकली होती. शहर जवळच होतं. टू व्हीलर चालवत तो बोलत होता, ए कविता, उठ उठ ना, काय झालं तुला? काल आजीला तर एवढंच काही झालं नव्हतं. टू व्हीलरवर मागे बसून ज्याने कविताला पकडून धरलं होतं तो पण जोरजोरात कविताला उठवत होता की बोलत होता, असं म्हणत होता की आता उठ कविता उठ. पण आता कविता कायमची झोपलेली होती. शहर गाठलं, डॉक्टरांना दाखवलं आणि मग जे डॉक्टरांनी सांगितलं ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन जणू सरकलीच. डॉक्टर म्हणाले, कविताने जितक्या प्रमाणात पॉयझन घेतलं, एरवी कुणी घेतलं तर काहीही होणार नव्हतं. तो वाचू शकला असता औषध गोळ्यांनी. पण कविता मरण पावली, कारण तिच्या पोटात बाळ होतं. तिचं पोटातलं बाळ मरण पावलं आणि मग त्या बाळाचं विष कविताच्या संपूर्ण अंगभर पसरलं. म्हणून कविताचा मृत्यू झाला आणि तुम्हाला दवाखान्यात आणायलाही वेळ लागला. आता सगळं काही शांत झालं होतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. काय मिळालं त्या आजीला नातीचा जीव घेऊन? कुणाचा तरी प्रतिशोध घेण्यासाठी स्वतःच्याच जीवाशी आपण असं खेळू शकतो का? काय झालं असेल त्या रंजनचं? खरंच असं काही करून रंजनला शिक्षा मिळाली असेल का? यात शिक्षा भोगते अजूनही फक्त ती आजी आणि त्या कविताचे आई वडील. म्हणून माझी तुम्हाला ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे. कथा म्हणावी की कहाणी म्हणावी, म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कुणाचा तरी प्रतिशोध घेण्यासाठी असं कोणतं पाऊल उचलू नका की जे स्वतःच्याच जीवाशी खेळणारं असेल. त्याच्यामुळे सावध व्हा आणि सावधान राहा. धन्यवाद.